श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1143. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्रांची केलेली स्तुती व त्याच्या चरणी मागितलेल्या निर्मळ भक्तीच्या वरदानाचं कथा अभ्यासत होतो. सनकादिक मुनींनी सर्वप्रथम प्रभू रामचंद्राची असलेली ही सर्व व्यापकता, त्याचं हे परब्रह्म स्वरूप आपल्याला सांगितलं आणि असं हे निर्गुण निराकार तत्व केवळ भक्तांच्या साठी म्हणून सगुण साकार झालं. अशा या सगुण साकाराचे देखील जो गुणांचा सागर आहे त्या प्रभू रामचंद्राचं रूप या सनकादिक मुनींनी गायलं, जो सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे, सर्वांचे तत्व जाणणारा आहे, ज्ञानाचा भांडार आहे आणि एवढं असूनही सर्वांच्या सेवेला मानणारा आहे. असा हा निरंजन अनंत नावांमध्ये असलेून देखील सर्व नामांच्या पलीकडे राहणारा नामातीत असा रामराया. अशा या सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्राला तद्रूपतेने जाणून त्याच्या चरणी एक अत्यंत महत्वाचं निवेदन केलं की हे प्रभू, आपण आम्हाला आपल्या भक्तीचं वरदान द्या. ती अविचल प्रेमा भक्ती आम्हाला प्रदान करा, जी केवळ आम्हाला तुमच्याच कृपेने प्राप्त होऊ शकते. ज्या भक्तीच्या आधाराने आम्ही जन्ममृत्यूच्या जाळ्याला कापून टाकू, हे प्रभू, त्या निर्मळ भक्तीसाठी आपण नित्य आमच्या हृदयामध्ये वास करा आणि आम्हाला या काम आणि मदरूपी शत्रूंच्या पासून वाचवा. प्रभू, या दोन शत्रूंच्या प्रबळतेनेच हा जीव पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूशी बांधला जातो. आपल्या निर्मळ भक्तिरूपी वरदानाने आमच्या हृदयातल्या या दोषांना आपण संपून टाका, त्यांचा नाश करा. अशा रीतीने सनकादिक मुनींनी प्रभू रामचंद्रांच्या चरणी ही अनन्य भक्ती मागितलेली आहे. त्याच स्तुतीचा विस्तार गोस्वामीजी गाऊ लागतात. देहु भगति रघुपति अति पावनी, त्रिविधि ताप भवदाप नसावनी, प्रणत काम सुरधेनु कल्पतरु, होई प्रसन्न दीजय प्रभु यह बरु, भवबारिधि कुंभज रघुनायक, सेवत सुलभ सकल सुखदायक, मन संभव दारुण दुखदारय, दीन बंधु समता विस्तारय, आस त्रास ईर्षादि निवारक, विनय विवेक बिरति विस्तारक, भूपमौली मणि मंडन धरनी, देहि भगति संस्कृति सरितरनी, मुनि मन मानस हंस निरंतर, चरण कमल बंदित अज शंकर, रघुकुल के तु श्रुति रक्षक, काल करम सुभाऊ गुण भक्षक, तारन तरन हरन सब दूषण, तुलसीदास प्रभु त्रिभुवन भूषण.
बार बार स्तुति करी प्रेम सहित सिरुनाई, ब्रह्म भवन सनकादिगे अति अभीष्ट बर पाई। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनहो, सनकादिक मुनींनी भगवंताच्या जवळ नेमकं काय मागावं हेच जणू काही आम्हाला सांगितलेलं आहे. भगवंताची भक्ती, त्याचा हृदयामध्ये नित्य वास आणि त्याच्या प्रेमाची छत्रछाया, याच त्या अमूल्य गोष्टी आहेत ज्या जीवाने भगवंतापासून मागायच्या असतात, त्याची प्राप्ती करायची असते. आम्ही देखील अशा पद्धतीने शब्द उच्चारण करू शकतो, परंतु खरंच आम्हाला केवळ आणि केवळ ती तेवढी भक्तीच हवी आहे का भगवंतापासून मिळणारी सुख हवी आहेत? या प्रश्नाचंच आपण आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये उतरून विश्लेषण करायला हवं. भगवंत हा सर्व गोष्टींचा दाता आहे. या दृश्य जगामधल्या, या भौतिक जगामधल्या सुखांना तर तो आम्हाला फार सहजतेने प्रदान करू शकतो, परंतु एक गोष्ट मात्र, जोपर्यंत आमची समस्त चित्तशुद्धी होत नाही, जोपर्यंत अंतःकरणामध्ये तळमळून हा भाव निर्माण होत नाही की प्रभू आम्हाला तुझी केवळ ही प्रेमा भक्ती दे, तोपर्यंत भगवंत ही भक्ती आम्हाला प्रदान करत नाही. सज्जनो, एका दृष्टीने जर बघितलं तर कोण कोणाला काही देतं का आणि कोण कोणापासून काही घेतं का, असा जर प्रश्न मनात विचार केला तर साधना करून जीव जेव्हा स्वतःची समस्त वासना या चित्तशुद्धीच्या आधाराने लयाला नेतो, तेव्हा या शुद्ध चित्तामध्ये जी प्रगट होते तीच ही भक्ती आहे, जी खरं तर आमच्याच हृदयामध्ये वास करते, परंतु ती आमच्याच अंतःकरणामध्ये जणू काही या सुषुप्तीच्या रूपामध्ये राहत असते. कारण आमच्या हृदयामध्ये असलेला विकारांचा प्रभाव, या विषयांची वासना आम्हाला काही केल्या या निर्मळ भक्तीला सुषुप्तीमधून बाहेर काढू देत नाहीत. त्यामुळे हा सगळा साधन पुरुषार्थ आहे आणि ही साधना ज्याच्या कृपेने घडते त्याचं नाव रामराया आहे. आणि म्हणून सनकादिक मुनी भगवंताच्या चरणी या निर्मळ भक्तीला मागून घेत आहेत. देहु भगती रघुपती अति पावनी, त्रिभिधी ताप भव दाप नसावनी. हे रघुनाथजी, आपण आम्हाला आपली अत्यंत पवित्र करणारी, तिन्ही प्रकारच्या तापांचा आणि जन्म मरणाच्या क्लेशांचा नाश करणारी भक्ती प्रदान करावी. सज्जनो, निर्मळ भक्ती हृदयामध्ये धारण झाली याची काही सुचिन्ह जणू काही सनकादिक मुनी आम्हाला सांगत आहेत. काय आहेत ती सुचिन्ह? तिन्ही प्रकारच्या तापांचा नाश जी करते ती निर्मळ भक्ती. याचा अर्थ शेवटी भक्तीच्या आधाराने त्रिताप संपवायचे आहेत ना. मग हे त्रिताप संपवणं म्हणजे देखील रामापेक्षा रामापासून प्राप्त होणारं हे शस्त्र, हे सुख, हे संत मागतायत का? नाही सज्जनो, त्रितापाचा नाश याचा अर्थ संतांना जो अभिप्रेत आहे तो वेगळा आहे. सर्वप्रथम त्रिताप याची व्याख्या जी आपण वारंवार ऐकत आलो ती म्हणजे एक आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक, ज्याच्या आधाराने जीव हा नित्य त्रस्त असतो. या आधिभौतिक तापाच्या आधाराने या शरीराला बाह्यांगाने अनेक प्रकारचे आघात होत असतात. प्रारब्धवश वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराला इजा होत असतात. त्याही पेक्षा एक गंभीर इजा मनाला होत असते, जी कोणाची तरी बाह्य वचनांच्या मुळामाल होत असते. एक आहे आध्यात्मिक ताप, जो या शरीरामध्ये आतूनच या प्रकृतीच्या नियमांच्या नुसार तयार होत असतो आणि तो देहाला त्रस्त करत असतो. मग कोणाला ताप येईल,
कोणाला आणखीन शरीरामध्ये काही व्याधी निर्माण होतील, मनाला आधी निर्माण होतील. सज्जनो, अशा पद्धतीने या आध्यात्मिक ताप हे जीवाला छळतच असतात. आणि आधी दैविक तापांची गोष्ट जी जीवाच्या बुद्धीच्या परे आहे, परंतु ज्याच्यामुळं आम्ही पुन्हा जन्माला आलो, याचाच अर्थ आधी दैविक तापाची काहीतरी व्यवस्था या प्रकृतीमध्ये निश्चित असणार. मग संत जेव्हा म्हणतात की त्रिविध ताप भव दाप नसावनी, त्रिविध तापांना नासून टाकणारी अशी ही भक्ती आहे. याचाच अर्थ काय सज्जनो, की हे त्रिविध ताप नाश पावतात. याचाच अर्थ ते जसे आहेत त्याच पद्धतीने देहावरती आपला प्रकोप ठेवतात, परंतु त्या तापांपासून निर्माण होणारा जो क्षोभ आहे तो या भक्तीमुळे संतांना होत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे. मी नेहमी आपल्याला श्री महाराजांच्या दम्याच्या विकाराची, त्यांना येणारी उबळ जी रात्र रात्र त्यांना झोपू द्यायची नाही. श्री महाराज रात्रभर कित्येकदा आपल्या पलंगाच्या जवळ उभे राहून एखाद्या खांबाचा आधार घेत आपली उबळ शमवत असायचे. परंतु जेव्हा कोणी श्री महाराजांना सकाळी बघायचं तेव्हा असं वाटायचं की यांची तर फार छान विश्रांती झालेली दिसते रात्रभर. श्री महाराजांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा त्रास या दम्याच्या मुळे त्यांना होत आहे याची चिन्ह दिसायची नाही. जरी शरीर थकल्यासारखं असलं, जरी या शरीरावरती या रोगामुळं अनेक प्रकारचे आघात होत असलेले स्पष्ट दिसत असले, तरी मनाचा उत्साह, असलेली अंतःकरणाची प्रसन्नता, कार्याचा व्याप यामध्ये कुठल्याही पद्धतीची कमी श्री महाराजांच्या आपल्याला चरित्रामध्ये कुठे दिसत नाही. जी गोष्ट श्री महाराजांची त्याचप्रमाणे समर्थांना देखील दम्याचा त्रास शेवटी सज्जनगडावरच्या अंतिम टप्प्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. त्यामुळे या आध्यात्मिक तापांना या संतांनी भगवंताकडे दूर करण्याची कधी मागणी केली नाही. रामकृष्ण परमहंस जेव्हा या कॅन्सरच्या त्रासाने अत्यंत आपल्या अंतिम घटका मोजत होते, त्यावेळेला स्वामी विवेकानंद देखील त्यांना जाऊन प्रार्थना करतात की आपण मातेला सांगा ना की माझा हा रोग दूर कर. यावरती केवळ एक स्मित हास्य, एक गहन स्मित हास्य ठाकूरांच्या चेहऱ्यावरती झळकायचं. त्या विकारांचा त्रास आपल्याला अंतःकरणात होत नाही हे जणू काही या स्मित हास्यांमधून ठाकूर दाखवायचे. त्यामुळे सज्जनो, आध्यात्मिक ताप देहावरती कार्य करणार, परंतु मी त्याचा त्रास करून घेणार नाही. यामध्ये जी फारकत येते त्यालाच असलेलं चिलखत म्हणजे भक्ती आहे. त्यामुळे संतांची आध्यात्मिक त्रापापासून कशी सुटका होते या भक्तीपासून ते आपल्या लक्षात येतं. आधी भौतिक तापाची देखील अशीच अवस्था आहे. संत तुकाराम महाराजांना देहूमध्ये काही चांडाळांनी गाढवावरती बसवलं आणि अख्ख्या गावामधून त्यांची वरात ते काढू लागलेले. हातामध्ये वीणा घेऊन रामकृष्ण हरीच्या भजनामध्ये मशगूल असलेल्या तुकाराम महाराजांना ते आपला अपमान करत आहेत याची देखील जाणीव नाही. तेवढ्यात आवडी धावत येऊन म्हणते, अहो काय चाललंय, उतरा उतरा, अहो तुम्हाला काही लोकलाज आहे की नाही. सगळे लोक तुकाराम महाराजांच्याकडे बघू लागतात. तुकाराम महाराज म्हणतात, अगं आवडे, आपली तरी कोण वरात काढणार बरं. ठीक आहे, गाढवावरून काढली म्हणून काय झालं. सजनो, हा एवढा मोठा अधिभौतिक ताप, एवढा मोठा अपमान, परंतु या विदेही स्थितीमध्ये जगणाऱ्या संतांनी त्या असलेल्या तापाचा त्रास हा स्वतःवरती कधी ओढावूनच घेतला नाही. त्यामुळं आधिभौतिक तापाच्या आधाराने देखील हे संत तो देहावरती कार्य करतोय आणि ते आपल्या विदेही अवस्थेमध्ये निमग्न राहिले. हे कशामुळे जमलं, तर या भक्तीमुळे जमलं. नाथांना देखील समाजाने कशा पद्धतीने त्रास दिला, या बहुजन समाजासाठी दार उघडल्याचा
नाथांना केवढी मोठी किंमत त्या काळामध्ये मोजावी लागली. माऊलीची तर गोष्ट काय सांगावी. अधिभौतिक तापाची परिसीमा हेच ज्ञानेश्वर माऊलीचं चरित्र. परंतु या सगळ्या अवस्थांमध्ये देखील पसायदान मागण्याची ज्याच्या अंतःकरणाची स्थिती आहे, तो या अधिभौतिक तापांमध्ये कुठं लिप्तय. आणि अधिदैविक तापाला तर तुकाराम महाराजांनी जणू काही एक आव्हानच दिलंय भगवंतासमोर, की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. मला माहित नाही या जीवनामध्ये मी काय कर्म केली आहेत. मला माहित नाही की मृत्यू पश्चात भगवंता तू मला कुठल्या प्रकारच्या या अधिदैविक तापांमध्ये टाकणार आहेस. परंतु मला एकच कळतं की अधिदैविक तापाचा अंत हा पुन्हा जन्मामध्ये आहे ना. ठीक आहे, मी जन्माला तयार आहे, कारण मला त्यामधून एक फार मोठी गोष्ट प्राप्त करता येईल की गुण गाई न आवडी, गुण गाई न आवडी. सज्जनो, या त्रितापांचा नाश करण्यापेक्षा, ते आपल्या जीवनात येऊच नये असं म्हणण्यापेक्षा, ज्याने ज्याने म्हणून या भक्तीची बंडी परिधान केली, तो या त्रितापरूपी थंडीमध्ये राहूनही आपल्या स्वतःचं रक्षण करू शकला. ही भक्ती ही अशी विलक्षण आहे जी तुमच्या स्वतःला या त्रितापांमध्ये ठेवत असताना देखील त्यापासून परे ठेवते. आणि या उलट आम्हा जीवांची अवस्था आहे की एखादा अधिभौतिक किंवा आध्यात्मिक ताप आमच्या जीवनात प्रवेश केला की तो दूर व्हावा म्हणून आम्ही परमार्थ करतो, तो दूर व्हावा म्हणून आम्ही देवाची भक्ती करतो. आम्ही त्याला भक्ती समजतो, परंतु एक प्रकारे हा अगदी स्पष्टपणे बोलायला जावं तर देवाशी केलेला व्यवहारच असतो. सज्जनो, त्यामुळं भगवंताची भक्ती ही त्रिताप आणि जन्म मरणाच्या क्लेशांचा नाश करणारी आहे. जीवाला सगळ्यात जास्त भीती कशाची? आपल्या अंतिम टाप्याची, अंतिम काळाची. जेव्हा हा प्राण देहाला सोडू पाहत असतो त्यावेळेला देहाला होत असलेल्या अनंत वेदना, यातना, या सगळ्याचं मोठं भीतीचं गाठोडं जीवाच्या अंतःकरणात असतं. श्री महाराज म्हणतात की तुम्ही आयुष्यभर नामस्मरण करा, तुमचा अंतःकाळ साधणं माझ्याकडे लागलं. अंतःकाळ साधत असताना प्राण गेल्यानंतर शेवटची सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचं नाम आहे. याचाच अर्थ या देहातून प्राण बाहेर पडत असताना नामस्मरण रूपी हे असं चिलखत आहे जे तुमच्या देहाच्या वेदना, यातना या सगळ्या तुमच्यासाठी सुसह्य करतात आणि तुमच्यासाठी आनंदाच्या लहरी अंतःकरणात निर्माण करत हा तुमचा मृत्यूचा सोहळा ही भक्ती करून टाकत असते. अजूनही किती स्पष्ट करून सांगू, हे भक्तीचं वरदान ज्या ज्या संतांनी प्राप्त केलं सज्जनो, त्यांनी आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने कृतार्थ केलं. या मनुष्य जन्माला त्यांनीच न्याय दिला. म्हणून सनकादिक मुनी भगवंताच्या या भक्तीला मागताना म्हणतायत की प्रणत काम सुरधेनु कल्पतरू हो ही प्रसन्न दी जय प्रभू यह बरू. हे शरणागताची कामना पूर्ण करण्यासाठी असलेले कामधेनू, हे कल्पवृक्षरूपी प्रभो, प्रसन्न होऊन आम्हाला आपण हाच वर द्या. बस, आम्हाला आपल्या भक्तीशिवाय दुसरं काही नको. भवबारिधि कुंभज रघुनायक सेवत सुलभ सकल सुखदायक. हे रघुनाथजी, आपण जन्म मृत्यू रूपी समुद्राला शोषण करण्यासाठी अगस्त्य मुनींच्या सारखे आहात. बघा सज्जनो, आपण या जन्माला भवसागर म्हणत असतो. ज्या या भवसागराला पार करणं हे जीवाला स्वतःच्या शक्तीने केवळ अशक्य आहे. तो गटांगळ्या खातोय. अशा या भवसागरामध्ये एक भगवंताच्या भक्तीने विलक्षण चमत्कार घडून येतो. भगवंत या भवसागराला सुखवून टाकतो. जसं अगस्ती मुनींनी समुद्राला शोषून टाकलं, त्याप्रमाणे संत मीराबाई आपल्या भजनामध्ये म्हणते की मोहे लागे चरण गुरु चरणन की, मोही लागे लगन गुरु चरणन की. भवसागर सब सुख गयो हो,
फिकर नहीं मुझे तरन की, मुहे लागे लगन गुरु चरणन की. आम्हाला आता या भवसागरामधून पार होण्याची चिंता नाही. याचं कारण एकच आहे की हा भगवंत आमच्यासाठी अगस्ती मुनींसारखा या भवसागराला शोषून टाकतो आणि मग आम्हाला आता याला पार करण्यासाठी वेगळे कष्टच घ्यावे लागत नाहीत. अशा या भगवंताच्या भक्तीचं हे महात्म्य. मन संभव दारुण दुःखदारय, दीन बंधू समता विस्तारय. हे दीनबंधू, मनात उत्पन्न होणाऱ्या दारुण दुःखांचा आपण नाश करावा आणि आमच्यामध्ये समदृष्टीचा आपण विस्तार करावा. सजनो, भक्ती या शब्दामध्येच या समस्त भूतांमध्ये भरलेल्या भगवंताला पाहण्याची दृष्टी, हा साक्षात्कार, हेच भक्ती आम्हाला प्रदान करत असते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, संत तुकाराम महाराज म्हणतात. त्याप्रमाणे समस्त जग विष्णुमय होऊन जातं आणि तिथं केवळ मीच एकटाच सगळीकडे भरून उरलेलो आहे. मग मी कोणाशी स्पर्धा करायची? ही मनामध्ये असलेली स्पर्धात्मक भावनाच भक्ती समूळ आमच्यामधून काढून टाकते. आणि जेव्हा मीच एकटा राहतो तेव्हा मला कोणाशी स्पर्धा करायची नाही हा भाव आमच्या मनामध्ये कधीच कोणाविषयी संकुचित भावना निर्माण करत नाही. मनात उत्पन्न होणाऱ्या दारुण दुःखांचा ती नाश करून टाकते. कारण सज्जनो, दुःखाचं मूळ आहे माझं मीपण. मी देह आहे या भूमिकेशी मी जेव्हा बांधला जातो तेव्हा स्वाभाविकपणे मी आणि तू ही स्पर्धा सुरू होते. या मीतूपणाच्या पलीकडं घेऊन जाणारी ही भगवंताची भक्ती. त्यामुळे गोस्वामीजी म्हणतात, दीनबंधू समता विस्तारय. ही भक्ती तुमच्या दृष्टीमध्ये समदृष्टीचा विस्तार करून टाकते. एवढं व्यापक पण तुमच्या हृदयामध्ये आणते की तुम्हाला आता कोणाशी स्पर्धा करायचीच शिल्लक राहत नाही. आप त्रास ईर्षादि निवारक, विनय विवेक बिरति विस्तारक. आपण विषयांची आशा, भय, ईर्षा इत्यादीचे निवारण करणारे आहात. तसेच विनय, विवेक आणि वैराग्याचा विस्तार करणारे आहात. जो जीव या विषयरूपी गोष्टींची आशा घेऊन जगत असतो, जर ती विषयांची प्राप्ती झाली तर ते आपल्या हातून हरवणार नाहीत ना, ही भीती त्याच्या मनामध्ये असते. दुसऱ्याला प्राप्त झालेल्या या विषयांच्याकडे पाहून ज्याच्या हृदयामध्ये ईर्ष्या निर्माण होत असते आणि यामुळेच आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही नित्य दुःखी असतो. अन्यथा आमच्या दुःखाला खरं या भौतिक पातळीवर विचार केला तर काहीच कारण नाहीये. कारण जे एका जीवाला जगण्यासाठी हवंय ते अन्न, धान्य, घरामध्ये असलेली आरामाची सर्व व्यवस्था, हे सगळं काही अनुकूल आहे, तरी देखील आम्ही हृदयामध्ये शांत नाही. याचं कारण एक आहे, आशा, भय आणि ईर्ष्या. या तीन गोष्टी आमच्या हृदयाला नित्य जाळत असतात. रामाची भक्ती या तिन्ही गोष्टींचं समूळ उच्चाटन करते. सज्जनो, यातून एकच लक्षात घ्या, जर आज माझ्या हृदयात या गोष्टी मला स्पष्टपणे दिसत असतील तर अजूनही ती भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये रुजलेली नाही, हेच त्याच्यामधून आम्हाला स्पष्ट उत्तर कळतं. मग ह्याचं पुढचा टप्पा काय? ते प्राप्त करण्यासाठी वारंवार काकुळतीने, तळमळीने त्या भगवंताचा धावा करायचा. तू दे, तूच देऊ शकतोस, तुझ्याशिवाय कोण आहे, असं म्हणून या आपल्या हृदयामध्ये असलेल्या या सर्व आशा, भय, ईर्ष्या रूपी गोष्टींचं निवारण करण्यासाठी त्याच्या निर्मळ भक्तीचा ध्यास हेच आपल्या हातामध्ये आहे. निर्मळ भक्ती तुमच्या हृदयामध्ये जागृत होताच विनय हा तुमचा स्वभाव होऊन जातो. इथे तुम्हाला काही बाहेरून विनयशीलता दाखवावी लागत नाही. जसं आजच्या काळामध्ये हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट असते बघा, जिथं विनय शिकवला जातो. या काही बाहेरून शिकायच्या गोष्टी नाहीयेत, हा काही अभिनय नाहीये. सज्जनो, भक्त हा स्वाभाविक विनयशील असतो.
ज्याच्या हृदयामध्ये विवेक हा नित्य जागृत असतो आणि त्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य हा त्याचा स्थायी भाव असतो. या तिन्ही गुणांच्या आधाराने जो या निर्मळ भक्तीच्या आतमध्ये सदैव लिप्त असतो, अशी ही प्रभू रामचंद्रांच्या भक्तीची महती गोस्वामीजी गातायत. सनकादिक मुनी त्यामुळे भगवंताच्या चरणी या निर्मळ भक्तीचं वरदान मागत आहेत. भूप मौली मनी मंडन धरणी देही भगती संस्कृती सरी तरणी. आपण पृथ्वीचे भूषण आहात हे प्रभो. जन्म मृत्यूच्या या प्रवाहरूपी नदीसाठी आपण नौकारूप होऊन आलेला आहात. आपली भक्ती ही तुम्ही आम्हाला प्रदान केली की आम्हाला या जन्म मृत्यूच्या प्रवाहामध्ये एक फार मोठा जीवन जगण्याचा आधार मिळून जातो. सज्जनो, जो भक्तीमध्ये रत आहे तो आपल्या स्वधर्मामध्ये आहेच, परंतु या स्वधर्मामध्ये असताना देखील तो या सगळ्यांपासून अलिप्त राहून आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या या भक्तिरूपी रसामध्ये स्वतःला ठेवू शकतो. हेच या देही असूनही विदेही असण्याची गुरुकिल्ली आहे. गोस्वामीजी म्हणतायत, मुनी मन मानस हंस निरंतर चरण कमल बंदित अज संकर. मुनींच्या अशा शुद्ध झालेल्या चित्तामध्ये निरंतर निवास करणारा हे रामराया तू हंस आहेस, जो आम्हाला नित्य विवेक देतो. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याचं चित्त म्हणजेच प्रत्यक्ष मानस सरोवर आहे. त्याच्यामध्ये तू निरंतर वास करतोस. आपले चरण कमल प्रत्यक्ष ब्रह्माजी आणि शिवजींद्वारा वंदित आहेत. आपण रघुकुलाची पताका, वेद मर्यादाचे रक्षक, काल कर्म स्वभाव आणि गुणरूपी बंधनाचे भक्षक आहात, नाशक आहात. आपण रघुकुलाची पताका, वेद मर्यादाचे रक्षक, अशा रीतीने रामाचा भक्त हा जणू काही या वेद मर्यादेच्या अधीन राहूनच आपलं आचरण ठेवत असतो. आणि त्याच्या भक्तीने एक फार मोठी गोष्ट घडत असते की काळाचा प्रभाव त्याच्यावरती पडू शकत नाही. काकभूषुंडींच्या चरित्रात तर आपण बघतो की जे कालातीतच झालेले आहेत, 28 कल्प झाले, जे नित्य या भगवंताच्या स्तुतीचं गायन करतायत, त्याची कथा गातायत. अशा काकभूषुंडींसारखी जीवाची अवस्था होईल असं नाही, परंतु जो भगवंताची भक्ती करतो त्याला जीवनातला अनुकूल आणि प्रतिकूल काळ या दोघांमध्येही आपली प्रसन्नता टिकवता येते. जो कर्मामध्ये असूनही कर्मबंधनामध्ये अडकत नाही, हेच या भक्तीचं रहस्य आहे. आणि जो गुणांमध्ये ठेवत असतानाही गुणांच्या बंधनामधून जीवाला सोडवतो, त्याचा भक्षक होतो, अशा या प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचं महात्म्य सनकादिक गातायत. तारन तरन हरन सब दूषण तुलसीदास प्रभू त्रिभुवन भूषण. आपण तरण तारण करणारे आहात. तरण याचा अर्थ आपण स्वतः तर तरून गेलेले आहातच आणि दुसऱ्यांना देखील तारणारे आहात. बघा, प्रभू रामचंद्रांचं हे जे चरित्र आपण इतक्या प्रदीर्घ रीतीने गात आहोत, ऐकत आहोत, यातून आपल्याला एकच कळतं की अशा घटना आपल्या आयुष्यात देखील घडत असतात, परंतु या प्रसंगांचा संस्कार आम्हाला या भवसागरामध्ये बुडवून टाकतो. परंतु रामाने मात्र या सगळ्या प्रसंगांमधून स्वतः कशा पद्धतीने तरुण जायचं हे आम्हाला दाखवलंच आणि त्याचबरोबर त्याची भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला त्याने तारून नेलेलं आहे. भरत चरित्रामध्ये आपण बघितलं भरताची अवस्था काय होती चित्रकूटला येताना, आणि त्याच भरताला निश्चिंत करून, जणू काही त्याचं तारण करून त्याला पुन्हा अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांनी पाठवलं. सर्व दोषांचे हरण करणारे, तिन्ही लोकांचे विभूषण असणारे आणि तुलसीदासांचे स्वामी असणारे हे प्रभू, आम्ही वारंवार बार बार स्तुती करी प्रेम सहित सिरुनाई.
ब्रह्म भवन सनकादिगे अति अभिष्ट बर पायी. प्रेमासहित पुन्हा पुन्हा प्रभू रामचंद्रांची ते स्तुती करतायत, नतमस्तक होतायत आणि अत्यंत अभिष्ट असा, मनोभावन असा वर प्रभू रामचंद्रांच्याकडून प्राप्त करून सनकादिक मुनी ब्रह्मलोकाला निघून जात आहेत. सज्जनो, इथून पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथाचिंतनामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.